पालकमंत्री शंभूराज देसाई साहेब यांच्या हस्ते माझगाव येथे आज विविध कामांचे उद्घाटन करण्यात आले। याबाबत आमचे प्रतिनिधी विक्रम महिपाल यांचा आढावा। माझगाव तालुका पाटण येथील विविध कामांचे उद्घाटन सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार शंभूराज देसाई साहेब यांच्या निधीतून ग्रामपंचायत कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले। पालकमंत्री नामदार शंभूराज देसाई साहेब यांनी आपल्या भाषणातून सांगितले, मी 3 वर्षापूर्वी सांगितले होते, देसाई गटाच्या ताब्यात ग्रामपंचायत द्या, मी निधी कमी पडून देणार नाही असे वचन पूर्ण केले। आता पंचायत समितीचे सदस्य निवडून द्या, मी तुम्ही सांगाल ते काम करायला तयार आहे अशी ग्वाही माझगाव ग्रामपंचायतांपुढे शंभूराज देसाईंनी केली। यावेळी माझगाव गावचे सरपंच रेखा जाधव, उपसरपंच सुजाता हिमने, सदस्य गोरख चव्हाण, सविता हिमने, संगीता पाटील तसेच संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष भरत भाऊ साळुंके, शिवदौलतचे संचालक चंद्रकांत पाटील, बाळासाहेब देसाई साखर कारखान्याचे संचालक प्रशांत पाटील, बाजार समिती संचालक राजेंद्र पाटील तसेच चाफळ भागातील आजी माजी सरपंच व पदाधिकारी यावेळी उपस्थित होते। ते सुद्धा 5 वर्ष मंत्री होते, भले पालकमंत्री नसतील सातारा जिल्ह्याचे। मी 2 वेळा झालो जिल्ह्याचा पालकमंत्री। आपण आता गोरख तुझ्या गावात पालकमंत्री कार्यालय आपल्या दारीची टीम आली होती का? त्यानंतर ग्रामपंचायत तुम्ही असताना पंचायत होती, त्याच्यानंतर नाही। बरेच वर्ष म्हणजे 10-15 वर्ष नव्हती, 15 वर्षांनी मग कालच्या निवडणुकीत आपल्या बाबतीचं बहुमत माझगावमध्ये आलं। लोकांना वाटलं नुसतंच निवडणुकीच्या अगोदरची कार्यक्रम होता म्हणून साहेब आपल्या लोकांच्यात उत्साह भरावा म्हणून भाषणात बोलले, कुठला आले तेवढी विकासाची कामं द्यायला। पण मला वाटतं ग्रामपंचायत इलेक्शन म्हणून किती वर्ष झाली? 3 वर्ष होत आली आणि 3 वर्षात जवळपास 10-15 कामं तुम्ही वाचली। 8 कोटी रुपयाची कामं ह्या गावामध्ये 3 वर्षामध्ये या ठिकाणी आपण दिली। याचा अर्थ मी नुसता बोलून जात नाही, तर जे बोलतो, जे मला शक्य असेल तेच बोलतो आणि जे बोलतो ते 100% मी या ठिकाणी करून दाखवतो। त्या गावानं विभागानं चढत्या काळात पडत्या काळात देसाई गटाच्या प्रामाणिकपणे कार्यकर्ता पार्टी बरोबर राहिला। मी अनेक भाषणात सांगतो, आज आपल्याला ही सत्ता दिसते की ह्या गावची ग्रामपंचायत ती आपली देसाई गटाची असली पाहिजे। तुम्ही ग्रामपंचायत निवडून आणा आणि तुम्हाला विकास कामाला या ठिकाणी कुठं कमी पडणार नाही। मनावर घेतलं सगळ्या माझगावकरांनी।